Can anybody out there hear me? Hear me? वंदनीय होतो. तसेच शहाजीपुत्र शिवरायांची मुद्रा अख्ख्या जगाला भद्र म्हणजेच कल्याणकारी आहे. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आहे, जोपर्यंत आकाशामध्ये तारे आहेत, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आहे, जोपर्यंत सह्याद्रीच्या कुशीतून भगव्या रंगाचा सूर्य उगवला जाईल ना, तोपर्यंत नीतिवंत कीर्तिवंत जाणत्या राजाची किमया अख्ख्या जगभर गाजली जाणार आहे. हिंदुस्थानाचा पहिला राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाला. या घटनेला आज 396 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणूनच आजचा दिवस अगाध आहे. नमो पार्वती पते, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. रशियाच्या भूमीवरून माय मराठीचा गोड सुहास घेऊन आपण सर्वजण एकत्र इथे आलो आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महान नेता कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी सन्माननीय उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या मित्र आणि मैत्रिणींनो, उल्हास स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे मी वैशू लकडे आणि मी विशू कुंभार. आम्ही जरी एमपीबीच्या विद्यार्थी असलो तरी आज आमच्या हृदयात केवळ एकच ओळख आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची शिवकन्या. मित्रांनो, हजारो किलोमीटर दूर असलो, भाषा वेगळी, देश वेगळा असला तरीही शिवरायांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचा स्वाभिमान आमच्या रक्तातच वाहतो. शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, ते धैर्य आहेत, शिस्त आहेत आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा आहेत. त्यांचा आदर्श आम्हाला जबाबदार नागरिक आणि संवेदनशील डॉक्टर बनायला शिकवतो. स्वाभिमान शिकलो शिवरायांकडून, धर्मरक्षण शिकलो शिवरायांकडून आणि जगायलाही शिकलो शिवरायांकडून. हा केवळ इतिहास नाही, ही प्रेरणा आहे. हा केवळ राजा नाही, ही आपल्या अस्मितेची ओळख आहे. हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी. बोला जय भवानी, जय भवानी. रायगडाच्या सिंहासनावर विराजमान झालेले स्वराज्य संस्थापक, आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले ते शूरवीर, ज्यांच्या तलवारीत पराक्रम आणि हृदयात प्रजेसाठी माया होती, अशा त्या महान राजांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका जोशपूर्ण शिवगीताने करणार आहोत. जय भवानी. ही केवळ घोषणा नाही तर स्वाभिमानाची गर्जना आहे. ही आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. ही आहे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात धगधगणारी ज्वाला. ज्याच्या पराक्रमाने सह्याद्री दुमदुमला, ज्याच्या शौर्याने इतिहास सुवर्णक्षराने लिहिला गेला, अशा हिंदवी स्वराज्याचे रयतेचे राजे शिवाजी महाराजांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता आपल्या समोर सादर होत आहे शिवरायांच्या शौर्याची आठवण करून देणारे उत्साहाने भरलेले शिवगीत. हे शिवगीत सादर करत आहेत प्रचिती, स्नेहा, प्रियांशा, भूषण, सम्यक आणि मिहिर. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आपला माता पिता सखा शिवभूपतो गड किल्ले साक्ष देतात शिवरायांचा पराक्रम अजूनही घुमतो आणि घुमतो महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग या पावन कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, आता वेळ आहे जिजाऊ गर्जना, शिवगर्जना आणि शंभू गर्जनेची. चला आपण प्रचिती पाटील, अभिनव तिजारे आणि चेतन पाटील यांच्यासोबत आपण आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूड अलंकृत पुण्य श्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न सकळ कुळ मंडित काव्यशास्त्र पंडित सुयोध योद्धा सर्जा रणधुरंदर मुघल संहारक रणमर्द विद्वान धर्मवीर धर्मरक्षक शिवपुत्र श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. राज्याचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटा
छोटासा प्रयत्न आहे. ज्यांनी अन्यायाला तलवारीने उत्तर दिलं, ज्याने रयतेला आईच्या मायेप्रमाणे जपलं, अशा रयतेच्या राजाला मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचे कुलदैवत शिवरूपी तेजाचा प्रकाश घेऊन महाराजांच्या चरणी सादर वंदन करून आता शिवाजी महाराजांना आरती अर्पण करूया. आरतीसाठी सगळ्यांनी पुढे यावे.
अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आणि प्रभावी शब्दांनी कार्यक्रमाला नवीन उंची देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम मैदानकडे सोपवत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की आज शिवजयंती हा फक्त एक सोहळा नाही किंवा फक्त एक उत्सव नाही आहे. हा इतिहासाचा पुनर्जीवन आहे. पुनर्जीवन जे महाराजांनी केलं ते आज आपण त्यांच्या विचारांना उजळणी देतोय. चला तर मग कार्यक्रमाची आपण पुढील पायरीकडे वळूया. आपल्यामधले काही शिवभक्त आहेत, त्यांनी काही आज परफॉर्मन्स तयार केलेले आहेत. ते आपल्या परफॉर्मन्स नुसार कलाकारांना मी विनंती करतो मंचावरती यायचं. कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे प्रचितीताई. त्यांच्या कलांनी आपण सुरुवात करणार आहे. तर मग मी मंचावरती प्रचितीताईंना बोलवतो. त्या कडून बघूया. चला तर मग टाळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण प्रचितीताईंना मंचावरती आमंत्रित करू. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रूप, पहनावा, मजहब बदला जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था. अ व्हेरी गुड इव्हनिंग. दिस इज प्रचिती पाटील फ्रॉम महाराष्ट्र जळगाव. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शिवरायांना मनात जपणाऱ्या माझ्या सगळ्या शिवभक्तांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी एक प्रश्न विचारून सुरुवात करू का? आपण शिवाजी महाराजांची किती भाषणं ऐकली आहेत? भरपूर ऐकली असतील, बरोबर ना? पण मी आज इथे इतिहास सांगायला नाही तर गोष्ट सांगायला उभी आहे. कारण शिवाजी महाराज हे सिलेबस नसून आपल्या मनात एक एक्सपिरियन्स आहे. त्या काळात जेव्हा स्त्रीवर अन्याय होत होता तेव्हा शिवाजी महाराज त्यांच्यासमोर ढाल बनवून उभे राहिले. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम बनवले. जेव्हा धर्माच्या नावाखाली अन्याय होत होता तेव्हा शिवरायांनी ढाल भरून त्यांच्या समोर उभे राहिले. शिवरायांनी आपल्याला एक मौल्यवान सल्ला दिला की सत्ता ही भोगाची नसते पण सत्ता ही सेवेसाठी असते. अशा माझ्या राजांना नम्र निवेदन. तर शिवरायांना माहित होते की स्वराज्य मिळवायचं असेल तर आयुष्याला पणाला लावावं लागते. स्वराज्य मिळवायचं असेल तर आयुष्याला पणाला लावावं लागते. त्या दिवशी इतिहासाला कळले की बुद्धी ही शक्तीपेक्षा खूप जास्त मोठी असते. बुद्धी ही शक्तीपेक्षा खूप जास्त मोठी असते. तर आग्राची सुटका हे काय होतं? मास्टर माइंड मुवमेंट. शाहिस्त खान प्रसंग, फिअरलेस लीडरशिप. जेव्हा स्त्रियांवर अन्याय होता हे काय होतं? वुमेन एम्पॉवरमेंट, व्हॅल्यूज अहेड ऑफ टाइम. व्हॉट इज पेट्रियोटिझम? पेट्रियोटिझम ही शिव महाराज लग्न आधी कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हीच खरी देशभक्ती. माझ्या राजांना आदेश द्यावा आणि मी तत्पर व्हावे, हीच खरी शिवशाही. मी म्हणू इच्छिते, मी जेव्हा इथे शिक्षण घेत असते मला अनेक लोक विचारतात व्हॉट इज युअर आयडेंटिटी. तेव्हा मला अभिमानाने सांगावं असं वाटते, आय एम एन इंडियन. आय केम फ्रॉम द लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आय केम फ्रॉम द लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ही इज जस्ट नॉट अ किंग. शिवाजी महाराज हे इतिहासातले एक पान नाहीत तर ते एक विचार आहे. तो विचार जो भीतीला आव्हान देतो, अन्यायाला प्रश्न विचारतो आणि माणसाला माणूस बनवतो. तो विचार जो अन्यायाला प्रश्न विचारतो आणि माणसाला माणूस बनवतो. शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते की इंद्रालाही घाम फुटावा अशी माझ्या देवाची ख्याती. इंद्रालाही घाम फुटावा अशी माझ्या देवाची ख्याती. आभाळही नतमस्तक होते मुजरा घालते माती. आभाळही नतमस्तक होते मुजरा घालते माती. सह्याद्री आधार आमचा शरण गुणास जावे. सह्याद्री आधार आमचा शरण गुणास जावे. सिंहावरी राजा आमचा आम्हास काय कुणाची भीती. सिंहावरी राजा आमचा आम्हास काय कुणाची भीती. जय जिजाऊ, जय शिवराय. खरंच शब्दात आपण हरवून बसलो अशी ही ऐतिहासिक सफर होती. चला तर मग कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात पुढच्या कलाकाराला आपण बोलवूया. शिवचरित्र हे केवळ ऐकण्याचा विषय नाही तर तो अनुभूतीचा विषय आहे. त्याचमुळे आपण आज विक्की व त्याचा ग्रुप आपल्या समोर एक नाट्यानुसार सादर करणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांना आपण मंचावरती स्वागत करूया.
लोहरी. अप्रतिम जोश आणि उत्साहाचा संगम म्हणजे हा स्पर्धा संगम म्हणजे हा सादरीकरण होतं. विकी व त्याच्या ग्रुपने खरंच खूप उत्कृष्टतेने आसनची कला दाखवली आहे. ही ऊर्जा अशीच टिकवून ठेवा. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. कार्यक्रमाच्या त्या पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया. शौर्याची ज्वाला, पराक्रमाची गर्जना आणि स्वाभिमानाच्या ज्वाज्वल्य परंपरा म्हणजे हा पोवाडा. आता आपल्या समोर एक पोवाडा सादर करणार आहे स्वप्नील जुवारे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, पोवाडा म्हणजे शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणजे हे रणांगणीत उतरलेला अवघा अनुभव आहे. चला तर मग तो अनुभव आपण एक साथ अनुभवूया. स्वप्नीलला मी मंचावरती बोलवतो. जोरदार टाळ्यांनी त्याचं आपण स्वागत करूया. नमस्कार मंडळी. नमस्कार सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही 396वी शिवजयंती आपण मोठ्या थाटामाटात साजरी करीत आहोत. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा सण आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातल्या प्रत्येक तमाम मराठी माणसांसाठी अगदी आनंदाचा, उत्साहाचा, शौर्याचा, पराक्रमाचा आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी मंडळींचा, त्या स्वराज्यातल्या मातीचा, रायगडाच्या या पवित्र मातीचा असा हा सुवर्ण क्षण आणि अभिमानाने आपली छाती फुगवणारा हा क्षण आहे. आणि शिवरायांच्या आठवणींना, शिवरायांच्या पराक्रमाला, शौर्याला उजाळा देण्याचा हा सण आहे. आपण सर्वजण मिळून या ठिकाणी साजरे करत आहोत. मला याचा अत्यंत आनंद आहे. शिवरायांच्या इतिहासाला उजाळणी देताना त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. अनेक लढाया या आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी या महाराष्ट्राला, या भारताला, या अखंड हिंदुस्थानाला स्वतंत्र करण्यासाठी, या पेशव्यांच्या, या औरंगजेबाच्या खानदानींना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. स्वतःचं प्राण या आपल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या भारताच्या मातीसाठी वेचलं. असा हा दिवस, असे हे अवघे 50 वर्ष त्यांनी अहोरात्र मेहनत करून कित्येक लढाया, रात्री, अमावस्येच्या रात्री, पौर्णिमेच्या रात्री, कुठली अंधश्रद्धा नाही, काही नाही, अशा प्रकारे त्यांनी हे केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देण्याकरिता आपण या ठिकाणी परत एकदा जमलेलो आहोत. हा क्षण खरंच आपल्यासाठी आनंदाचा आहे. आणि मी या पोवाड्यातून तुम्हाला प्रतापगडचा प्रसंग सांगणार आहे. प्रतापगडच्या प्रसंगामध्ये तुम्हाला माहित असेल कोणाचा वध झाला होता? अफझल खानाचा वध झालेला होता. आणि अफझल खानाचा वध कसा झाला? शाहिराच्या माध्यमातून. शाहिरांचं काम काय? अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिवरायांचा इतिहास वाचण्याकरिता रशियामध्ये आलेले होते. काय काय महाराष्ट्रात लोक होऊन गेले, काय इतिहास, काय या माणसाचा इतिहास, काय ह्या महापुरुषांचा आपला इतिहास. 396 वर्षानंतरही आपल्याला त्यांच्या स्मृतींचा उजाळा द्यावासा वाटतो. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव आठवत नाही, पंजोबांचं नाव आठवत नाही, पण 396 वर्ष, केवळ 50 वर्षाचं आयुष्य जगलेल्या माणसाचा आपल्याला इतिहास 396 वर्षानंतर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा असा वाटतो. किती सुंदर असं म्हणजे यांचं जीवन, यांनी जे आपल्या समाजासाठी जे झिजविलं, मराठ्यांसाठी, मावळ्यांसाठी जे झिजवलं, आपलं आयुष्य खर्ची घाललं, खरंच याचं सोनं झाल्यासारखं मला वाटते. आणि अशा या माझ्या राजाचं 50व्या वर्षी निधन झालं. तर अशा या त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी इथं उपस्थित झालो. मला आता जास्त वेळ न घालवता पोवाड्याला सुरुवात करायची आहे. मला कोरस देण्यासाठी वरुण भाऊ दांडेकर आणि ताईंचं नाव भावीताई यांची मला साथ लाभणार आहे. काही चुकलं असेल का तर मला माफ कराल, कारण हा एवढ्या मोठ्या महापुरुषांचा इतिहास व्यक्त करताना आणि एवढ्या मोठ्या आपल्या राजाविषयी गौरवोद्गार गाताना माझ्या छोट्या माणसाकडून चुका होतील तर तुमच्या मोठ्या मनाने माफ कराल अशी मी आपणास अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी परफेक्ट सिंगर नाही किंवा
परफेक्ट शाहीर नाही, त्यामुळे मला जर माझ्याकडून जर काही चुका झाल्या तर प्लीज आपल्या पदरात घ्याल अशी मी आपल्यास विनंती करतोय आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. तुम्ही उत्सुक आहात, मला याची जाणीव आहे. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे प्रतापगडच्या पैत्याशी खान प्रतापगडीच्या पैत्याशी खान प्रतापगडीच्या पैत्याशी खान आला वेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करवतीची शिवाजी राजाच्या करवतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची रजी करील काय कल्पना युक्तीची रजी करील काय कल्पना युक्तीची रजी. महाराजांना निरोप घेतला महाराजांना निरोप घेतला नरंडवत घातलं भवानीला नरंडवत घातलं भवानीला नरंडवत घातलं भवानीला. तसंच आई जाऊला तसंच आई जाऊला वकुत ह्यो वेंगाड तो कसला वकुत ह्यो वेंगाड तो कसला. अन पाणी आलं आईच्या डोळ्याला पाणी आलं आईच्या डोळ्याला. सरदार लागलं रडायला. अहो अहो हे सरदार तर रडतीलच पण हत्ती घोड शिवना चाऱ्याला. अरे गाई बघा लागल्या हंबराया गाई बघा लागल्या हंबराया. असला बेहूद वकुत आला असला बेहूद वकुत आला. अन दुश्मनाच्या गोटांमध्ये अन दुश्मनाच्या गोटांमध्ये चालला मराठ्याचा राजा. अहो राज हो जिरदा जिर जी 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 अहो राज हो जिरदा जिर जी 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 जी. बरं काय मंडळी, अहो खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याशी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला बरं का. शामियाना अन भेटीसाठी छान उभारीला अन नक्षीदार शामियान्याला. अरे अशा या शामियान्या खान डौलत डुलत आला सय्यद गंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती शिवबाच्या संगती जेव्हा महाला होता. नावी होता कोण नावी. अहो महाराजांच्या सोबतीला नुसतं नावी नवं तेली तांबोडी वासुदेव धनगर आगरी कोडी इतकंच नव्हे तर मुसलमान ब्राह्मण ही देखील महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या स्वराज्यासाठी लढलं. महाराष्ट्राच्या सौभाग्यासाठी लढलं. त्यातलाच तो जीवा महाला. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला. अरे मग शामियाना देताच आमच्या राजाला पाहून तो खान म्हणतोय कसा आओ शिवाजी आओ हमारे गले तो लग जाओ शिवबा आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजर गरी जिरहा जिरर जी चल नजर रोखून काय बघतोस खाना. आमचा शिवाजी राजा बी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी चालची त्याची सावध भारी जिरहा जिरर जी. आणि मग खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की हो. खानदाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला चिलखत वतन झाला. खानाचा वार फुका गेला. खान येडबडला.
खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा ढकलला, पोटामंदी बिचवा ढकलला. वाघनकाचा मारा केला, वाघनकाचा मारा केला. टरा फाडलं पोटाला, टरा फाडलं पोटाला. तरा गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले हे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले न पाप सारे गेले अन पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची हो वाट, लाविली गुलामीची हो वाट. अन मराठी शाहीचा मान राखात जी 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 मराठी शाहीचा मान राखात जी 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 मराठी शाहीचा मान रशियात जी 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 जी. धन्यवाद मंडळी. ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद मंडळी. आपल्या टाळ्या ऍक्च्युली खरंच प्रेरणा देणाऱ्या होत्या, पण ट्रॅक सोबत बरोबर संलग्न साधता आला नाही, त्यासाठी मी माफी मागतोय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत मी या कार्यक्रमाची आपणाकडून रजा घेतोय आणि मी पुढील जबाबदारी सूत्रसंचालकाकडे सोपवी. मी आपली थोडक्यात रजा घेतोय. धन्यवाद. रक्तात जोश संचावणारा हा असा अद्भुत पोवाडा होता. स्वप्नील जुवारे व तसेच भाभी व वरुणने आपले प्रभावी आवाजातून आणि ओजस्वी शैल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जिवंत गाथा आपल्या समोर उभी ठेवली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कार्यक्रमामध्ये आता आपण पुढे वळूया. आता आपल्या समोर भक्ती, शक्ती आणि अध्यात्म याचे दिव्य संगमाचा अनुभव घेणार आहोत. आज अभिजित करण व त्याचा ग्रुप आपल्या सादरीकरणामध्ये भगवान शंकर म्हणजे महादेवांचा अद्भुत आणि अलौकिक रूपाची झुलक आपल्या समोर ठेवणार आहे. पालन करता ध्यानाचे प्रतीक असे शांतीचे अधिष्ठान आहेत आपले महादेव. तांडवी ऊर्जा, डमरूचा नाद आणि हर हर महादेव याचा गजर या सर्वांच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत. चला तर मग काल मृत्यु मस्त काम करता जो चंडाल का. मृत्यु मस्त काम करता जो चंडाल का. उसका क्या बिगाड़ेगा जो महाकाल का. काल मृत्यु मस्त काम करता जो चंडाल का. उसका क्या बिगाड़ेगा जो महाकाल का. काल मृत्यु मस्त काम करता जो चंडाल का. उसका क्या बिगाड़ेगा जो महाकाल का.
पराक्रम. माहिती आहे ना सगळ्यांना सिंहगडाचा पराक्रम. गड आला पण सिंह गेला. अशी ऊर्जा दाखवा जरा. आता आपल्या समोर शिवाजी व चेतन यांचा ग्रुप साजरे करणार आहे तानाजी थीम सॉन्ग वरती, जे आपल्या रणांगणातील ती भीषण लढाई, मातृभूमीसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, ती म्हण आहे ना, गड आला पण सिंह गेला, ही हृदयस्पर्धी वेदना ही संपूर्ण अनुभवणार आहोत. चला तर मग आपण सादर करूया शिवाजी ग्रुपला उत्स्फूर्त टाळ्यांनी गजरात त्यांना आमंत्रित करूया मंचावरती. बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं. मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं. इस बेटे की आजादी. तानिया, तुका मुमरट नाव सुभेदार तानाजी मालुसरे. सरर हो दिखा जले शत्रु राखू में मिले हमने. उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए बूढ़ा ने ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे
घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंडाना की, फिर मेरे रायबा की। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंडाना को जीत कर तानाजी भगवे ने समाया था। पराक्रमाची ज्वाज्वल्य भावना आणि बलिदानाचं महानता स्पष्ट दिसत होतं। चला तर मग आता कार्यक्रमाची सांगता करूया। सन्माननीय उपस्थित मान्यवर, आजचे भव्य शिवजयंतीच्या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचं मनपूर्वक आभार। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या वक्त्यांचे आणि मनसोक्त मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचे हार्दिक आभार। या कार्यक्रमाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपले 6th इयरचे सिनियर्स यांचा विशेष उल्लेख करते, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि प्रेरणादायी झाला। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि उत्साहामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला। पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी। पण कार्यक्रम असाच संपवायचा? इतिहास हा केवळ फक्त ग्रंथात नसतो, तर तो काळानुसार नव्या रूपात प्रकट होत असतो। आजच्या आधुनिक पिढीपर्यंत शिवचरित्र पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे रॅप म्युझिक। आपल्या समोर रॅप करणार आहे सम्यकदा। मी मंचावरती त्यांना आमंत्रित करतो। माझं नाव आहे सम्यक। बस तुमच्या सगळ्यांना एक विनंती, असे उभे नका राहू, सगळे उठा 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 हो चला। माझं व्हायचा डोक्या मरण बापा चुकल मुकोत का मला केली नशीबवा शिवरायांची कृपा मान शिकवण घेतली बाबा सिंह संपते साथी पूजा कर बोलतो मान नेहमी ठेवली साथी मान महाराष्ट्राचा मोठा मान आहे मोठी क्रांती लोकून जाती सर्व एकच फुटणार नाही कधी झोपडीची कधी फुटणार नाही कधी कानाजीची एका उभा रे गंभीर कवित माझी प्रबोधी उतरला हा शिवपती ठेवला विचारात अमर हात वर हात वर बसतो शिव तुमच्या जातींना भेवता माझ्या लेखनी कनिया माझ्या आत वातो भक्त तुम्ही
मागणार पण तर कसली जाती कसला वाद सगळे जाती हो बाबा उच्च नीच सगळा भाग उच्च नीच सगळे काळातला मान जगवत्याला खळवत्याला काळातला माणूस जगवत्याला खळवत्याला हात वर एकदा मिहीरसाठी आव्हान एक घडला असा राजा जगात गाजा वाजा स्वराज त्याचा सारा पण सोपे नव्हत्या वाजा सर्वांचा केला साजा हृदयात डोळा ए ए ए स्वराज्याचा छत्रपती झालं माय तो झाला छत्रपती त्याला नाही कुणाची भीती असे आले गेले किती पण तो लढला आपल्या साथ चुकली मुघल निजामशाही सह्याद्री गाथा वाय असा राजा होणे नाही अशी गाथा होणे नाही पण सोपी नव्हती स्वराज्याची शिवरायांचे शंभूराजांचे हाल आठवा स्वाभिमानी बना मराठ्याची लाज बागळा शिवबा विचारात जगवा आणि जीवनात अशी पेट घ्या की बघेल जगा अशी पेट घ्या बघेल जगा पण हे लोक मला नाचताना नाही दिसत. लास्ट टाइम